तर महायुतीत अजितदादांना 20 ते 22 जागा सन्मानजनक वाटतायत असं रोहित पवारांनी म्हटलंय। रोहित पवारांच्या अजितदादा गटाला हा टोला आहे। महायुतीत राष्ट्रवादीत सन्मानजनक जागा लढवणार असं वक्तव्य अजितदादा यांनी दिल्लीत पत्रकारांसोबत बोलताना केलंय। एवढं बिझी शेड्यूल असतं, त्यामध्ये डाएट प्लॅन असेल किंवा आणि त्यानंतर मिसळ खाता तुम्ही काय वाटतं? तर माझ्याकडे बघून मी डाएट करत असेल असं वाटत नाही। मला अशा ठिकाणी येऊन जेवण करायला नाश्ता करायला आवडतं, तिथं लोक असतात, चर्चा करता येते। आणि आता आखाड्याचा विषय तुम्ही तिथं काढला, खरं तर म्हणावं आता एकतर हे पारंपरिक आपली डिश आहे, महाराष्ट्राची सामान्य लोकांचं प्रतीक आहे। आणि असं म्हणावं लागेल की रामकृष्ण हरी मिसळ आमची भारी। पाहिलं तर दादांच्या पक्षातील अनेक व्यक्ती जे आहेत त्या शरद पवारांच्या पक्षात येऊ लागलेले आहेत। काल दुराने आले, आज चेतन तुपेंनी जे आहे त्या हडपसरमध्ये एका कार्यक्रमात हजेरी लावलेली पवार साहेबांच्या। चेतन तुपे संपर्कात आहेत आता हजेरी का लावली, कशामुळे ते आले, इलेक्शन अवघड जाते असं थोडंसं आता कुठेतरी जाणवायला लागलं असेल। या सगळ्या गोष्टी हळूहळू आपल्याला कळतील। पण मी एकच सांगतो, साहेबांनी लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी आम्हाला एक गोष्ट सांगितली होती की आपल्याला लोकसभा ही लढायची, मनापासून लढायची आहे, पण विधानसभा जिंकायची आहे। त्यामुळे कोण येईल कोण नाही याच्यापेक्षा आम्हाला ही गोष्ट माहिती आहे की महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये येणार म्हणजे येणार। दादा काल आपण पाहिलं तर अजितदादा काल दिल्लीत होते, त्यावेळेस त्यांनी पत्रकारांशी बोलत असताना सांगितलं की सत्तेत सहभागी होण्यापूर्वी मी मास्क आणि टोपी घालून विमानातून प्रवास करत अमित शहांना भेटत होतो। शेजारचा व्यक्ती देखील मला ओळखत नव्हता। काय नक्की आता त्यांनी चेष्टा केली असेल, नाही तर खरंच तसं काहीतरी घडलं असेल। पण मग जेव्हा आपण विचार बदलतो, साहेबांना सोडतो, तेव्हा लोक सुद्धा लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला टोपी घालतात। हे कुठेतरी या लोकसभेमध्ये आपण बघितलेलं आहे। पाहिलं तर आता विधानसभा सुरू झालेली, पडगं वाजू लागले। दादा म्हणतात की महायुतीत आम्हाला सन्मानजनक जे आहे ते जागा मिळणार। लोकसभेत झालं वाटलं नाही, 20-22 जागा जर सन्मानजनक असतील तर मग तो त्यांचा विषय आहे। पण बघू विधानसभेला काय होतं। आता त्यांना किती मिळतील याच्यापेक्षा आम्ही किती लढणार आहोत, आणि आम्हाला काही झालं तर लोकांच्या हितासाठी महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार आणायचंच आहे असा विचार आमचाही आहे, आमच्या नेत्यांचाही आहे आणि सामान्य नागरिकांचा सुद्धा आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।